आज आपण खूप सुंदरसं असे काहीतरी बघणार आहोत। चला तर बघूया। तर एक बघा मी रुमाल घेतलेला आहे आणि वेस्ट हा रुमाल होता। रुमाल खराब होता म्हणजे फाटलेला होता, पण त्याची साईडची कड मी कट करून घेतलेली आहे। आणि तुम्ही असे एक चेन घ्यायची आहे। मी चेन उलटी ठेवून इथे शिलाई मारलेली आहे। दोन्ही साईडला आपल्याला व्यवस्थितपणे शिलाई मारायची आहे। तर तुम्ही बघा, तर हे बघा आपण मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्याला असं सरळ करायचं आहे। सरळ केल्यानंतर त्याला आपल्याला टॉप टिच मारायची आहे, म्हणजे दाब शिलाई मारायची आहे दोन्ही साईडने। तर बघून घ्या तुम्ही दोन्ही साईडने। आणि हा जुना रुमाल होता, त्याचे आपण एक DIY म्हणजे काहीतरी अशी सुंदरशी वस्तू बनवणार आहोत। तुम्हाला ही वस्तू नक्की आवडणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा मी रुमालाची अशी घडी घातलेली आहे आणि ही रनर आहे, ते रनर मी जॉईन करून घेतलेला आहे, टाकून घेतलेला आहे। आता हा रुमालाची जी बाजू आहे त्याला आपण उलटी करून घेणार आहोत। ही सरळ बाजू होती, आता त्याला आपण उलटी साईड करून घेणार आहोत, जेणेकरून आपली जी शिलाई आहे आपण जी मारणार आहे ते उलटी साईडला जाईल। तर हे बघा असं आपल्याला त्याला उलटं करून घ्यायचं आहे। आणि व्यवस्थित बघून घ्या, जसं मोबाईलवर दाखवलेलं आहे सेम तसंच आपल्याला करायचं आहे। तर असं मी व्यवस्थितपणे घेतलेलं आहे आणि दोन्ही साईड सेम सेम ठेवलेले आहे। तर एक माझ्याकडे जुनं दप्तराचा बंद होता, मी या दप्तराचा बंदाचा खूप सुंदर असा वापर करणार आहे। तुम्ही आज नक्की बघा व्हिडिओ। तर हे बघा मी त्याला असं उलट्या साईडने टाकलेलं आहे आणि टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे ठेवायचं आहे। आणि इथे ही जी वरची जी बाजू आहे तिथे आपल्याला शिलाई मारायची आहे। तर मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि साईडचं थोडंसं जे उरलेलं होतं ते मी कट करून टाकलेलं आहे। त्याच पद्धतीने मी दुसरीही साईडने व्यवस्थित ठेवून घेत आहे आणि त्याला अशी शिलाई मारून घेणार आहे। आणि जो साईडचं जे उरलेलं आहे त्याला आपण कट करून टाकूया। तर हे बघा, तर मी दोन्ही साईडने व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली आहे आणि कट केलेलं आहे। आता हे जे पिशवी असते आपली साधी सिंपलशी, त्याची मी अशी पायपिंग करून घेणार आहे दोन्ही बाजूने। तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने आपल्याला अशी व्यवस्थितपणे पायपिंग करून घ्यायची आहे। चला तर बघूया आपलं एक सुंदरसं DIY जे मी वेस्ट कपड्यापासून घरातलाच रुमाल आणि घरातलाच बंद वापरून एक सुंदरसा असं आपल्याला पाऊच तयार झालेला आहे। तर बघा खूप सुंदर आहे। तुम्हाला याचा कसा वापर करायचा तो मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर व्यवस्थितपणे आपण त्याला सरळ व्यवस्थित करून घेऊया, त्याचे चारी कोपरे व्यवस्थित करून घेऊया। तर हे बघा एक सुंदरसं असं पॉकेट पाऊच आपलं तयार झालेलं आहे। आणि याचा मी वापर एक आपली जो डायरी असते ना, डायरीसाठी मी करणार आहे। तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं जे पेन, पेन्सिल, पट्टी, तुम्हाला जे सामान ठेवायचं आहे तुम्ही ठेवू शकतात। आणि अशी एखादी डायरी असते, त्या डायरीच्या इथे आपण त्याला पॅक करून असं ठेवू शकतात, म्हणजे कुठेही गरज नाही। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सपोर्ट। तुम्हाला हा रुमालाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। धन्यवाद।